नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 21व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. विठू माझा लेकुरवाडा, संगे गोपाळांचा मेळा. हा जनाबाईंचा अभंग टाळ चिपण्यांच्या निनादात रंगू लागला की सहप्रवासी मंडळींना वाटे एकनाथ महाराज जणू पांडुरंग आहेत. त्यांच्याकडे खांद्यावर बसून आपण प्रवास करत आहोत. म्हणून तर आपणास प्रवासाचा क्षीण वाटत नाही आणि वाटेत काही अडचणी न येता प्रवास निर्विघ्नपणे पार पडतो आहे. तू माझी माऊली, मी वो तुझा काना, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. हा नामदेव महाराजांचा अभंग टाळावर नाचू लागला की सर्वांना नाथच माऊली वाटत व त्यांच्या कृपाछायेत आपण वावरतो आहोत असे वाटे. ही यात्रा मोठी आनंदात, सलोख्यात, कुठलीही लहानशी अडचणही न येता पंढरपूरच्या वेशीपर्यंत केव्हा येऊन पोचली हे त्यांना कळलेसुद्धा नाही. प्रवासात घडणारे भारद्वाज पक्षाचे दर्शन हे शुभंकर झाले असे सर्वांना वाटले. प्रवासी मंडळींना जरी हे कळले नसले तरी पंढरपूरच्या बडव्यांना, टाळकरी, माळकरी, उपाध्यांना ही बातमी कशी कळली ते पांडुरंगच जाणे. भानुदास महाराजांचा पणतू पैठण निवासी एकनाथ आपल्या बायकोसह पैठणकरांची दिंडी घेऊन पांडुरंगाच्या दर्शनाला आले आहेत. ही वार्ता हा हा म्हणता साऱ्या पंढरपुरात पसरली. लोक टाळ मृदुंगाच्या गजरासह त्या दिंडीला वेशीवर सामोरे गेले. परस्परांनी एकमेकांना दंडवत घातले. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. पंढरीनाथ महाराज की जय. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. नामगजराच्या नादात आणि भजनाच्या ठेक्यात एकनाथांसह सारेजण राऊळाकडे निघाले. अभीर बुक्क्याच्या उधळणीने वातावरण धुंद फुंद झाले होते. निवासी भक्त मंडळींना वाटत होते भानुदास महाराजांच्या कर्तृत्वामुळे पांडुरंग पंढरपुरात परत आला. त्यांना पाहण्याचे, त्यांची सेवा करण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले नाही. पण निदान त्यांचा पंटू येथवर आला आहे आणि आमची पवित्र असलेली भूमी त्याने पावन केली. आता जमेल तशी एकनाथांची सेवा करून भानुदासांच्या उपकारातून उतराई व्हावे. एकनाथ महाराज तर पूर्णपणे पांडुरंगी रंगले होते. विश्वव्यापी, ब्रह्मनिष्ठ, अलौकिक, अंतरंगात अहोरात्र ईश्वरप्रेम असलेले नाथ प्रवासी प्रवचनातून संत महंतांची चरित्रे सांगत होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, गोरा कुंभार, सावतामाळी, चोखामेळा इत्यादी संतांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचे सगुण दर्शन घेतले होते. त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या निष्ठा किती प्रखर होत्या हे सांगताना नाथ श्रीमद भागवतातील निष्ठेची व्याख्या सांगत. ते म्हणत, श्रीकृष्णाने आपल्या परमभक्ताला उद्धवाला सांगितले की जो गुण वाढे देहांती, जेणे गुणे होय अंतस्थिती, त्या नाव निष्ठा म्हणती, जाण निश्चिती उद्धवा. आपणही अशीच निष्ठा ठेवून संत पुरुषांचे स्मरण करीत पंढरपूरला जाऊया. नाथ बोलायला लागले की बरोबरच्या लोकांना वाटे नाथमुखातून भगवंतच बोलतो आहे. ती रसाळ वाणी प्रेमरसाने न्हावून निघते तेव्हा उगाचच भगवंताच्या उपस्थितीची जाणीव होते. आणि तो एकनाथांचा चाकर श्रीखंड्या, तो तर ह्या प्रवचन कीर्तनात किती रमतो. त्याचे मुळातच भावगर्भ असलेले नेत्र क्षणोक्षणी पाझरतात. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. त्याला पाहताना असं वाटतं की हा देहस्थितीवर नाही. पण नाथांचे बोलणे थांबले की हा सावध होतो आणि चटकन आपल्या कामाला लागतो. भगवत प्रेम वृद्धिंगत झालेली ही मंडळी पंढरपुरात आली होती. इथल्या मातीचा स्पर्श होताच नाथांना पणजोबाच्या स्मृतीने घेरले. आजोबांच्या तोंडून ऐकलेल्या विविध कथा एकनाथांच्या भोवती फेर धरू लागल्या. भानुदासांनी रचलेले अभंग नजरेपुढे येऊ लागले. नाथ म्हणजे जणू स्मृतिरूपी गवळणींनी वेढलेले गोपाळकृष्णच झाले. पंढरपुरात आल्यावर श्रीखंड अक्षरशः थुईथुई नाचल्यासारखा चालत होता. स्वतःला झालेल्या आत्यंतिक आनंदाला आवरीत गिरिजाबाई म्हणाल्या, काय रे श्रीखंड्या, काय ह्या पोरकटपणा? अरे वयाला शोभेल असं वागावं. वास्तविक गिरिजाबाईंचे मनही पंढरपुरातल्या आगमनाने आनंदाने वेडे झाले होते. आयुष्यात प्रथमच त्यांनी इतका प्रवास केला होता, तोही असा सुंदर, मंगल, पावित्र्याने न्हावून निघालेला. त्यांना स्वतःला सुद्धा थुई थुई नाचावेसे वाटत होते. त्या श्रीखंड्याला मात्र दटावत होत्या.
धूळ भेटीसाठी सर्वजण राऊळाकडे निघाले. पहिल्या पायरीवर पाय ठेवताच नाथांना जणू चोखामोळ्याचा आक्रोश ऐकल्याचा भास झाला. बडवे मज मारताती. त्यांच्या मनी तो महार साकार झाला व नाथांचे मन कळवळले, व्यथित झाले. देवा, तू समचरण आहेस, मग ही विषमता का? तुझ्या स्पर्शाने अपवित्रते पावित्र्य लाभतो, मग अस्पृश्यांच्या स्पर्शाने तुला विटाळ कसा होतो? गंगाजलात घाणेरडा ओहोळ मिळाला की तो ओहोळ गंगास्वरूप होतो, गंगामाई अपवित्र होत नाही. पायऱ्या चढताना नाथांना वाटले, हे भेदाभेद भगवंताने निर्माण केलेले नसून वर्णाश्रमाबद्दल फाजील अभिमान असणारी, स्वतःचे प्रस्थ वाढवून घेणारी स्वार्थी लंपट वृत्तीच याला कारणीभूत आहे. एका धुंद फुंद मनस्थितीत मंडळी पुढे पुढे सरकत होती. सर्वांना असं झालं होतं की केव्हा एकदा ती साजिरी गोजिरी मूर्ती दृष्टीस पडते आणि नेत्राचे पारणे फिटते. गात्र गात्र पुलकित होण्यासाठी सर्वांची एकच धांदल उडाली होती. त्यात कोकिळ कुजनाने, ते स्वर ऐकण्याने तर भावनेत पावित्र्य मिसळत होते. ज्ञानेश्वरांसारख्या रसिकत्व लाभलेल्या कविमनाला, तत्वज्ञानी संतश्रेष्ठाला या मूर्तीत केवढे तरी सौंदर्य गवसले होते. देहभान हरपून टाकणारे ते रूपडं पाहता पाहता माऊली म्हणाली, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. रत्नशिलेत देवत्व साकार झालेले भाविक मनाला जाणवले. ज्ञानदेवांसारखा ज्ञानी पुरुषही पांडुरंगाची मूर्ती पाहताना सर्व सुखाचे आगर असं म्हणताना संभ्रमावस्थेत जाऊन पोचला आणि म्हणू लागला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. धूळ भेटीनंतर मंडळी स्नानासाठी घाट उतरू लागली व चंद्रभागेच्या दर्शनाने सुखावली. स्नानासाठी नदी उतरलेल्या नाथांना वाटले, ही सरळ मार्गाने पंढरीनाथाचे रूपडे पाहायला लालचावली का? तिलासुद्धा दर्शनमोह आवरला नाही म्हणून ती वक्राकार झाली का? हंडे घागरी कळशा कमरेवर घेऊन जाताना काही भामिनी नाथांना दिसल्या. त्याही कमरेवरच्या जीवनभाराने एका बाजूला वक्राकार होऊन चालल्या होत्या. त्यांची ती आकृती सहज सुंदर दिसत होती. त्यांना वाटले, भीमेची चंद्रभागा झाली म्हणून तिला सहज सुंदरता आली आहे. पंढरीनाथाच्या महापूजेला एकनाथ गिरिजाबाई उभयता देवगाभाऱ्यात हात जोडून मूर्तीपुढे उभे होते व श्रीखंड्या तिथेच देवगाभाऱ्यात बाजूला होता व मूर्तीकडे पाहता पाहता ओळख असल्यासारखा खुदुखुदू हसत होता. पांडुरंगाचे पंचामृती स्नान झाले. मूर्तीवरून हात फिरवता फिरवता हाताला आलेला दही, दूध, तूप, शर्करा, मध इत्यादी वस्तूंच्या स्निग्धतेने, सुगंधाने हे दाम्पत्य मोहरून गेले होते. नंतर उष्णोदकाने शुद्ध स्नान घातले गेले व चंदनाच्या उटीचे विलेपन झाले. बाकीची सारी मंडळी मागे राहून हा अनुपम सोहळा अनिमेष नेत्राने पाहत होती व मुखाने नामस्मरण चालू होते. पांडुरंग हरी, वासुदेव हरी. देवाला पोशाख घालायला सुरुवात झाली तेव्हा नाथांचे लक्ष बाजूला उभ्या असलेल्या श्रीखंड्याकडे गेले. तो आपला अंगरखा चाचपीत होता, कमरेचे धोतर आवळीत होता आणि कानावरची लाल कानटोपी सारखी करीत होता. एकनाथ गिरिजाबाईंना म्हणाले, हा श्रीखंड्या पाहिलास का? अगं, तुला तो पांडुरंगासारखा भासतो का? पंढरीनाथावरची नजर न हलवता त्या मनाशीच हसल्या. सर्वत्र देव बघण्याची यांची दृष्टी. आता तर त्यांचे मन पूर्णपणे भगवंतमयच झाले आहे म्हणून त्यांना श्रीखंड्यासुद्धा पांडुरंग दिसतोय झाले. या म्हणाल्या, अहो काहीतरीच काय, या मूर्तीकडे नीट निरखून पहा. मला तर बाई या मूर्तीच्या ठाई आपला हारीच दिसतो आहे. आपण त्याच्यासाठी नवस केला म्हणून ही यात्रा घडली, पण आता तोच इथे नाही. गिरिजाबाईंचे नेत्र डबडबले. पाणावलेल्या डोळ्यांना तो मूर्ती फारच छान शुद्ध रूपात दिसत होती. एकनाथ एकदम म्हणाले, अगं लवकर पहा, श्रीखंडाच्या मस्तकावर मंजिरीसहित तुळशी दल दिसत आहे. त्याचा चेहरा किती सात्विक आणि प्रसन्न झाला आहे. गिरिजाबाई म्हणाल्या, आपण पांडुरंगाच्या पूजेकडे लक्ष द्यावे. श्रीखंड्याकडे काय पाहणं चाललं आहे? अहो, पाठीमागून कोणीतरी देवावर तुळशीपत्र टाकली असतील. त्यातलं एखादं श्रीखंड्याच्या माथ्यावर पडलं असेल झालं. लग्नात नाही का, नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षता टाकताना इतरांच्या डोक्यावर पडतात, तसेच हो. महाप्रसादाचा नैवेद्य झाला, आरती झाली, गरुड खांबाच्या भेटीगाठी झाल्या. आज एकनाथांचं कीर्तन गरुड पारापुढे उभे राहणार आहे. ही वार्ता समस्त पंढरपुरात पसरली
आणि बराच मोठा समुदाय श्रवणासाठी येऊन बसला. पहिल्या दिवसापासून कीर्तन रस दुथडी भरून वाहत होता. श्रोतृगण मनमुराद त्याचा आस्वाद घेत होते. 3 दिवस कीर्तन झाल्यावर चौथ्या दिवशी बडवे मंडळींनी लोकांची इच्छा एकनाथांच्या कानावर घातली. आपले पणजोबा भानुदास महाराजांचे चरित्र लावा व पांडुरंग पंढरपूरला माघारा कसा आणला ते सांगा. एकनाथांचे मनही लोकांची इच्छा ऐकून आनंदाने उच्चंबळून आले. आधीच हे पुण्यक्षेत्र, त्यात पुण्यपुरुष भानुदास महाराजांचे चरित्रकथन आणि ते कथन करणारा एकनाथांसारखा रसाळ भाविक वक्ता. मग काय, हा कीर्तनातला त्रिवेणी संगम मनोज्ञ न झाला तरच नवल. एकनाथांनी भानुदासांचा अभंग निरूपणाला घेतला. भक्त भागवत पारुषले, निश्शब्द ते ठेले तुझविण. रखुमाई आई ते झालीसे उदास, कैसे पुंडलिकास मौन पडले. भानुदास म्हणे चाले आम्हा संगे, वाचा ऋण देवे आठवावे. नाथ सांगू लागले, हा अभंग भानुदास महाराजांनी विजयनगरला पांडुरंगाच्या मूर्तीपुढे तिला आळवताना म्हटलं आहे. मागे एकदा विजयनगरचा राजा पंढरपूरला आला असताना त्याला या विठोबाचे साजिरे गोजिरे रूप फार आवडले. त्याने देवापुढे हट्ट धरला की त्याने त्याच्याबरोबर विजयनगरला चलावे. त्यासाठी रामदेव राजाने 7 दिवसाचे उपोषण केले व देवापुढे धरणे धरले. देव प्रसन्न झाला आणि म्हणाला, राजा, इथे खरे हरिजन येतात, त्यांच्या भेटीने मला आनंद मिळतो, पण मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे म्हणून तुझे म्हणणे मान्य करतो. पण माझ्या 2 अटी आहेत. आनंदित झालेला राजा रामदेव म्हणाला, सांगा देवा, सांगा, लवकर सांगा. देव म्हणाले, ब्राह्मणाकरवी सोहळ्यात येथून मला न्यावे, वाटेत कुठेही खाली ठेवू नये. भगवंताच्या सूचनेवर हुकूम राजाने पांडुरंगाला येथून नेले व विजयनगरला मोठ्या थाटामाटाने मूर्तीची स्थापना केली. त्याच रात्री राजाला स्वप्नदृष्टांत झाला. तुझ्या आग्रहास्तव मी येथे आलो, पण जर माझ्या भक्तांचा छळ तुझ्या हातून झाला तर मात्र मी येथून जाईन. इकडे पंढरपुरात आषाढी एकादशीला भक्तमेळा जमला, पण देव देवळात कुठे होता? देव गेला कुठे? येणार केव्हा? आणणार कोण? म्हणून त्यांच्यात चर्चा सुरू झाली. सारेजण अगदी हताश झाले होते. संत शिरोमणी भानुदास महाराज उठले आणि म्हणाले, मी विजयनगरला जातो आणि देवाला घेऊन येतो. एकनाथ महाराज तन्मयतेने सांगत होते. प्रासादिकता वाढत होती आणि पुढे काय या उत्सुकतेने श्रोते मंडळी पुढील कथनाची वाट पाहत होती. नाथ म्हणाले, सर्वांना वाटले हे कसे शक्य आहे? राजा भानुदासाचे म्हणणे काय ऐकणार? ही सर्वस्वी अशक्य गोष्ट आहे. तरी पण भानुदास निघाले व काही महिन्यांनंतर विजयनगरला पोचले व तिथे एका सत्पुरुषाने मूर्तीची प्रतिष्ठापना झालेले देऊळ त्यांना दाखवले. रात्री शेजारतीच्या वेळी ते गुपचूप रावळात जाऊन लपून बसले. रिवाजाप्रमाणे देऊळ रात्री बंद झाले. समईच्या मंद उजेडात भानुदास महाराज देवापुढे हात जोडून उभे राहिले व म्हणाले, भक्त भागवत पारुषले, निश्शब्द ते ठेले तुझविण. भगवंता, मी तुला मूळ आलो आहे. तुला परत पंढरपूरला नेल्याशिवाय मी राहणार नाही. पुंडलिकाला दिलेला शब्द तू विसरलास का? आई रखुमाबाई तिकडे एकट्या राहिल्या आहेत आणि सारा संतमेळा हताश झाला आहे. देवा, आता ही विरह व्यथा पुरे झाली. तुला माझ्याबरोबर आलेच पाहिजे. देव प्रसन्न झाला आणि त्याची खूण म्हणून की काय, देवाच्या गळ्यातला हार भानुदासाच्या गळ्यात आला आणि तो रत्नहार झगमगू लागला. श्रोत्यांनी आनंदाने गजर गेला. पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, भानुदास महाराज की जय. रामदेव राजा पहाटे काकड आरतीला आला. पाहतो तो काय, देवाच्या गळ्यात बहुमोल रत्नहारच नेमका नाही. त्याने ताबडतोब शोध घेण्यासाठी सेवक रवाना केले. नदीच्या वाळवंटात विठ्ठल स्मरण करत असलेला अनोळखी पांथस्ताच्या गळ्यात तो हार दिसताच त्याच्या मुसक्या बांधून त्याला राजासमोर आणून उभे केले. राजाने त्याला सुळावर चढण्याची आज्ञा दिली. हे ऐकता श्रोते मंडळी हळहळली. अरे अरे बाई ग, हाय रे देवा, असे उद्गार श्रोतू समुदायातून निघाले. एकनाथ पुढे म्हणाले, भानुदासाच्या खांद्यावर सूळ देऊन गावात त्यांची मिरवणूक काढली. मिरवणूक कसली? धिंडच काढली. ठरलेल्या जागी आल्यावर तो सूळ रोवण्यात आला आणि काय आश्चर्य, पाहता पाहता त्या सुळाला पालवी फुटली.
हा चमत्कार पाहताच राजा दचकला. त्याने भानुदास महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. म्हणाला, आपण कोणीतरी संत पुरुष दिसता. मला क्षमा करा. माझ्या हातून चूक झाली. फार मोठा अपराध झाला. भानुदासांसह तो पांडुरंगाच्या देवळात आला. ती पाषाण मूर्ती बोलली, आता मी येथे राहणार नाही. तुझ्या हातून माझ्या भक्ताचा छळ झाला आहे. मी परत पंढरपूरला जाणार. भानुदास नम्रपणे म्हणाले, देवा, मी एकटा तुला कसा नेऊ शकणार. त्याबरोबर देवाने लहान रूप धारण केले. भानुदासाच्या समळीत ते मावले आणि गेल्या वाटेने भानुदास परत पंढरपुरात आले. श्रोते एक साथ म्हणाले, भानुदास महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय. भानुदास महाराजांनी चंद्रभागेकाठी आपली संबळ ठेवली व ते स्नान करून आले तो काय, मूर्ती पुन्हा पहिल्या इतकी मोठी झालेली. भक्तगणांनी, उपाध्याय, बडव्यांनी आणि संत सज्जनांनी ती वाजत गाजत पूर्वीच्या ठिकाणी आणली व तिची पुनर्स्थापना केली. ती आजची ही अनुपम्य लावण्यखाणी तेजस्वी विठ्ठलाची मूर्ती आहे. श्रोतृवृंद हे सारे ऐकताच आनंदाने बेभान झाला. आपले दोन्ही हात उंचावून नाचू लागला. पंढरीनाथ महाराज की जय, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ वगैरे गजराचा जल्लोष उडाला. आबीर बुक्क्याची अमाप उधळण झाली. सारे पंढरी क्षेत्र आनंदाने दुमदुमले. जणू आज पुन्हा भानुदासांच्या वंशजाने एकनाथाने मूर्तीची प्रतिष्ठापनाच केली होती. आज कीर्तनाच्या नादब्रह्माने त्यावेळच्या प्रसंगाचा जणू पुनःप्रत्ययाचा आनंद दिला होता. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ या गजरात एकनाथांनी पैठणकर मंडळीसह जड अंतकरणाने पंढरपूरचा निरोप घेतला. आता मंडळी कोल्हापूरच्या वाटेवर होती. गिरिजाबाईंनी आदिशक्तीची ओटी भरण्याचा नवस केला होता. वास्तविक त्यांची कुलस्वामिनी माहूरगडची रेणुका माता. पण शेवटी शक्तिपीठ कोणतंही असलं तरी सेवा तिथेच जाऊन पोचणार होती. पंढरपूरचा कृपाप्रसाद लाभल्याने मंडळी दुप्पट उत्साहात होती. आश्चर्य तर हेच होतं की इतका प्रवास होऊनसुद्धा कुणाला त्रास जाणवत नव्हता. कंटाळाही आला नव्हता. नित्य हवापाणी बदलत होतं, जेवणखाण बदलत होतं, तरी कुणाच्या प्रकृतीला काही अपाय झाला नव्हता. उलट सर्वांना दिन प्रतिदिन नवी उमेद वाटत होती. नाथ म्हणायचे, ही सारी ईश्वराची कृपा. ईश्वरी अनुग्रह असल्याखेरीज अशी अनुकूलता लाभत नाही. गिरिजाबाई फराळाचे गाठोडे सोडून बसल्या होत्या. जवळच्या विहिरीतून हातपाय धुवून नाथ तिथे येऊन बसले. श्रीखंड्या विहिरीचे पाणी ओढत होता. गिरिजाबाई म्हणाल्या, मला तर नक्की वाटतं की कोणत्या तरी रूपाने परमेश्वर आपल्या संगतीसोबत आहे. विहिरीतून पाणी ओढणाऱ्या श्रीखंड्याचे हात तबकले आणि विहिरीत सोडलेला पोहरा अधांतरी लोंबकळू लागला. पण क्षणात तो सावरला आणि भराभर गडगडी फिरू लागली. पाण्यात पोहरा बुडला व पाणी घेऊन वर आला. कोल्हापूरच्या परिसरातले लोक पक्के शक्तिपूजक होते. शैव, वैष्णव वगैरे लोकांचे आपापसातले वाद विकोपाला पोचले होते. त्यामुळे ते संकुचित वृत्तीने वागत होते. शाक्त उपासक, शैव, वैष्णव एकमेकांशी वैरभाव ठेवून वागत होते. त्यामुळे परक्या शत्रूशी मुकाबला करण्यासाठी सामुदायिक बलसंवर्धन करायला त्यांना फुरसतच नव्हती. शक्ती उपासकांच्यात आखाई, जोखाई, मरियाई इत्यादींचे प्राबल्य वाढले होते. या देवतांना पशुबळी, क्वचित नरबळी दिले जात होते. हिंसेचा हा अघोरी प्रकार पाहून नाथ मनी व्यथित होत होते. भगवंत म्हणजे कल्याणकारी, मंगलमय, आनंदघन ईश्वरी तत्व. पण ही मंडळी आपल्या इच्छापूर्तीसाठी, स्वार्थासाठी, आपली अघोरी वासना शांत करण्यासाठी हे असे बळी देतात आणि त्याला देवकार्य हे सोज्वळ नाव देतात. ईश्वराच्या खऱ्या स्वरूपाचे अज्ञान वाढते आहे. बहुजन समाजात या अघोरी देवतांबद्दल भीतियुक्त आदर निर्माण करून खरा आचारधर्म डावलला जातो आहे, श्रद्धा नष्ट होते आहे. नरसोबावाडी, औदुंबर या ठिकाणी दत्तात्रेयाची ठाणी. गुरुसंप्रदायाप्रमाणे हे नाथांचं आराध्य दैवत. शूलभंजनावर झालेलं श्री दत्तात्रेयाचं दर्शन त्यांना तत्क्षणी आठवलं आणि त्यांना आनंदाची दीपावली अनुभवण्याचा योग आला. कृष्णा स्नान आणि देवदर्शन हा अनुपम सुखसोहळा होता. पंचगंगेच्या तीरी असलेल्या कोल्हापुरात यात्रेकरू मंडळी येऊन पोचली. आई जगदंबेच्या महाद्वारातून दिसणारा तो प्रशस्त सभामंडप,
ते हेमाडपंथी बांधणीचे भक्कम देऊळ व देवळाचा कळस पाहून सर्वांनी भक्तिभावाने कळस दर्शन घेतले. गिरिजाबाई तर भावावस्थेत भगवतीच्या चरणकमलाशी पोचल्या होत्या. एकनाथांच्या दृष्टीपुढे या भगवतीची 3.5 पीठे साकार झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईत त्यांना तुळजापूरची भवानी माता दिसली. माहूरगडच्या रेणुकेने कुलस्वामिनीने दर्शन दिले तर सप्तशृंग गडावरील आदिशक्ती नजरेपुढे तरळू लागली. नाथांची परिपक्व झालेली भक्ती नादब्रह्म प्रसवू लागली. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अहम महिषासुर मर्दना लागुनी. टाळ्यांच्या तालावर नाथांनी जोगवा मागायला सुरुवात केली. मनाच्या महाद्वारात पोचलेल्या नाथांना आई जगदंबेच्या ठिकाणी प्रत्यक्ष सद्गुरूंची मूर्ती दिसू लागली. विश्वात्मक देव, प्रत्यक्ष सद्गुरू हाच ईश्वर याचा पुन्हा एकदा साक्षात्कार झाला. ते म्हणत होते, एका एकपणे जनार्दन देखिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, आईचा जोगवा जोगवा मागेन. सारी मंडळी जोगवा ऐकण्यात आणि त्यांच्या मागून जोगव्याची कडवी म्हणण्यात रंगून गेली. टाळ चिपळ्याही त्या तालावर ठेका धरू लागल्या. नाथ सभा मंडपात आले. तिथे बरीच दर्शनोत्सुक मंडळी होती, पण ह्या जोगव्याने तल्लीन झाली होती. 18 पगड जातीचा तो समाज पाहून नाथांना भारूड म्हणण्याची खुमखुमी जाणवू लागली. सत्वर पाव ग मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला. नंडेचं कार्ट किरीकिरी करतं, खरूज येऊ दे त्याला भवानी आई. आता मात्र सारा समाज त्यांना साथ करू लागला, रोडगा म्हणू लागला. सासू सासरा दीर नणंदा इत्यादी व्यवहारातली उदाहरणे म्हणजे मनीच्या दुष्ट विचारांना दिलेल्या उपमा. ते विकार नष्ट झाल्याशिवाय भगवंत भेटी होत नाही. या दुष्ट विचारांचा रोडगा भगवतीला अर्पण करावा लागतो. हा या भारुडातला भाव. त्या गीतातला ठेका आणि नाट्यपूर्ण हालचाली पाहून तिथले सारेच भाविक संतुष्ट झाले. नाथांबरोबर म्हणू लागले, भवानी आई रोडगा वाहीन तुला. परतीच्या प्रवासात आगळे वेगळे स्मरण होते. आगळा वेगळा आविष्कार होता. नाथांनी पूर्वी प्रवास केला होता, पण त्याला आता बरीच वर्षे लोटली होती. ह्या प्रवासात जनमानसाची परिस्थिती अवलोकन करता आली. महाराष्ट्र विकलांग झालेला दिसत होता. मुसलमानाच्या अनिवार्य राज्यतृष्णेने, त्यांच्या धर्मवेडाच्या अतताईपणाने महाराष्ट्र जणू अंगारात होरपळून निघत होता. फारसीचा जुलूम आणि संस्कृतचा दुराग्रह या दोन्ही काचात सापडून मराठी भाषेची ससेहोलपट चालली होती. तिचे मराठपण गढूळ होत होते. अध्ययन अध्यापनासारख्या पवित्र आध्यात्मिक जीवनास वाहून घेतलेला ब्राह्मण वर्ग आता हळूहळू बादशहाच्या दरबारी मोठमोठ्या अधिकारपदावर आरूढ झाला होता व विधर्मीय प्रभुत्वाचे अंकित होऊन त्यांच्या सेवेचा ते स्वीकार करत होते. क्षत्रियांनी परकीय सत्तेच्या निशाणाखाली शिपाईगिरी पत्करली होती. वैश्यांचा व्यापार विदेशियांच्या परकीयांच्या जूखाली सापडला. शूद्रांनी पूर्वीप्रमाणे 3 वर्णांची सेवा करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांची व सरदारांची सेवा करण्यातच विशेष भूषण मानायला सुरुवात केली. ही समाज परिस्थिती दिसत असली तरी प्रवासाने मन उल्हसित झाले होते. नवी उमेद, नवा दृष्टिकोन, नवा आविष्कार घेऊन मंडळी पैठणास परत आली. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.